मग आज आपण बघणार आहोत ऍस्पेक्ट्स ऑफ बिझनेस म्हणजे काय. ह्या ऍस्पेक्ट्सला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, घटक किंवा फॅक्टर्स. व्यवसायामध्ये कुठले कुठले घटक येतात. जगात मित्रांनो कोणताही व्यवसाय असो, हे 10 ते 12 घटक फिक्स आहे. मग हे 10 ते 12 घटक कुठले? कुठलाही व्यवसाय जेव्हा ठरवतो की मला हा व्यवसाय करायचा आहे, तर त्या व्यवसायाच्या सुरुवातीला त्याला त्याचा रॉ मटेरियल खरेदी करावं लागतं. मग पहिली स्टेप काय करतो, तो माल आणतो, रॉ मटेरियल. त्या स्टेपला आपण म्हणतो परचेस. मग इथून पुढे परचेस म्हणजे नक्की काय, तर खरेदी करणं. मग पहिली स्टेप काय, परचेस. तो जर व्यापारी असेल, रेडीमेड कमी किमतीला तो माल आणणार आणि रेडीमेड जास्त किमतीला तो विकणार. पण तो जर व्यापारी नसेल, मॅन्युफॅक्चरर असेल, उत्पादन करणारा, तर तो काय करतो, रॉ मटेरियल खरेदी करतो आणि आपल्या दुकानात आणून त्याच्यावरती काय करतो, प्रक्रिया करतो. म्हणजे काय करतो, प्रोसेस करतो. मग जसं माल खरेदी केला, प्रोसेस केली आणि मग तयार झालेला माल मग विक्रीसाठी आणतो. म्हणून सेकंड स्टेप काय आहे, सेल्स करणे. काय करणे, सेल्स. मग व्यवसायाच्या पहिल्या गोष्टी काय, माल खरेदी करणे आणि माल विकणे. आता मित्रांनो, माल खरेदी करतो म्हणजे परचेस करतो. फुकट खरेदी करणार का, नाही. ज्याच्याकडनं तुम्ही माल खरेदी करताय त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणून सेकंड स्टेप मध्ये काय येतं, पेमेंट. काय येतं पुढच्या स्टेप मध्ये, काय येतं, पेमेंट करावं लागतं. पेमेंट करणे म्हणजे पैसे देणे. आता जसा माल खरेदी केला तेव्हा पेमेंट करावं लागलं. अगदी तसं जेव्हा तुम्ही कस्टमरला माल विकता, सेल्स करता, तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, कस्टमरकडनं पैसे घ्यावे लागतात. त्याला आपण काय म्हणतो, रिसिट्स. काय म्हणतो, मग रिसिट्स म्हणजे पैसे स्वीकारणे. पुन्हा आपण पहिल्या स्टेपकडे येऊ. जेव्हा माल खरेदी करतो तेव्हा आपण पेमेंट करतो. जेव्हा आपण पेमेंट करतो तेव्हा आपल्या खिशातनं स्वतःला काय करावं लागतं, पैसे खर्च करावे लागतात. मग पेमेंट केलं, परचेस केलं की पेमेंट करावं लागतं, पेमेंट केलं की खर्च करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे कस्टमरला माल विकतात तेव्हा त्याला सेल म्हणतात. विकल्यानंतर कस्टमरकडे पैसे येतात तेव्हा त्याला रिसीट म्हणतो. आणि कस्टमरकडनं जेव्हा पैसे येतात तेव्हा आपल्या बिझनेसमध्ये काय यायला सुरू होते, इन्कम. हा वर्षभर बिझनेसमन ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि मग दर महिन्याला, दर आठवड्याला जेव्हा तो हिशोब करतो तेव्हा त्याला कळतं माझ्या व्यवसायात प्रॉफिट झालाय की नफा. सगळे खर्च काढून पण जर पैसे उरत असतील तर व्यवसाय त्याला काय झाला म्हणतात, नफा. पण जेवढे पैसे लावलेत त्यातून पैसे तयारच झाले नाहीत, पैसे उरलेच नाहीत, खिशात नाही टाकावे लागतील, तेव्हा त्याला त्या व्यवसायामध्ये काय झालेलं म्हणतात, लॉस. मग व्यवसायात एक तर नफा होतो किंवा लॉस होतो. आता प्रॉफिट झाल्यानंतर मग काय करतो, प्रॉफिट झाल्यावर व्यवसायामध्ये जे पैसे तयार होतात, जे पैसे उरतात, ते पैसे घरी घेऊन जायचं की ते पैसे पुन्हा व्यवसायामध्ये टाकून आणखी व्यवसायाची प्रगती करायची. पुन्हा व्यवसायामध्ये टाकून व्यवसायाची प्रगती करायची. मग व्यवसायाच्या प्रगतीसाठी व्यावसायिक काय करतो, प्रॉफिटचा पैसा पुन्हा व्यवसायामध्ये वापरतो. त्यासाठी तो व्यवसायात नवीन काय खरेदी करतो, ऍसेट. काय खरेदी करतो, ऍसेट. ऍसेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करते आणि ती तुम्हाला पैसे कमवून देते. व्यवसायात जर लॉस झालं तर व्यवसायात काय होतं, कर्ज होतं. त्या कर्जासाठी काय म्हणायचं, आणली मांजरीने चहा. काय म्हणायचं, आता आणली मांजरीने चहाला हिंदीत बोलायचं. काय म्हणणार, लाई बिल्ली टी. काय म्हणणार, लाई बिल्ली टी. लायबिलिटी म्हणजे कर्ज. असा व्यवसायात एकूण किती घटक असतात, 10 घटक असतात.